नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवछत्रपतींच्या डोक्यावर दिसणारा सुप्रसिद्ध जिरेटोप म्हणजे शिवरायांच्या वेशभूषेतील एक महत्वाची आणि आगळीवेगळी अशी खून। पण हा खरा जिरेटोप नाही। शिवरायांचा खरा जिरेटोप हा धातूचा म्हणजे लोखंडाचा होता। हा खरा जिरेटोप शिवरायांच्या चित्रात कुठेही नजरेला दिसत नाही, पण याच जिरेटोपाने शिवरायांचे प्राण वाचवले होते आणि ते सुद्धा सुप्रसिद्ध अशा अफजल खान भेटीच्या प्रसंगी। ज्याला आपण सर्रासपणे जिरेटोप म्हणतो त्याचे शिवकालीन अस्सल नाव वेगळेच आहे। आणि यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या आपण सर्वत्र पाहतो तो शिवरायांचा टोप शिवरायांच्या मूळ टोपाची पूर्णपणे चुकीची आणि भ्रष्ट अशी नक्कल आहे। साधी कॉपी सुद्धा नीट न करता येणाऱ्या बिंडोकांनी केलेली ही नक्कल सध्या अगदी सुप्रसिद्ध झालेली आहे। आत्ताच सांगितलेले हे तीनही मुद्दे आपण याच क्रमाने जाणून घेणार आहोत, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवकालीन तसेच अस्सल चित्रे उपलब्ध आहेत त्या चित्रांपैकीच काही चित्रे तुम्ही कुठे ना कुठे कधी ना कधी पाहिलेली असतीलच। या सर्व चित्रांमध्ये दिसणारे शिवरायांच्या डोक्यावरील पागोटे तुम्ही आता पाहत आहात। थोड्याफार फरकाने या सर्व चित्रांमध्ये दिसणारे पागोटे जवळपास एक सारख्याच बांधणीचे आणि ठेवणीचे आहे। आता आपण पाहत आहोत ते आहे शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांमधील सर्वात महत्त्वाचे चित्र। या चित्रात सुद्धा शिवरायांच्या डोक्यावरील ते विशिष्ट शिरोभूषण आहेच। गेल्या कित्येक वर्षापासून आपल्याकडे शिवरायांच्या डोक्यावरील या पागोट्यासारख्या वस्त्राला जिरेटोप असे नाव पडलेले आहे। शिवरायांच्या वेशभूषेतील हे वैशिष्ट्यपूर्ण आणि त्यांना इतर सर्व ऐतिहासिक व्यक्तींपेक्षा डोक्यावरील पागोट्याच्या बाबतीत एक वेगळी आणि ठळक ओळख देणारे हे वस्त्र आहे। आणि या वस्त्राला मुळात जिरेटोप हे नाव नसून वेगळेच नाव आहे। आता आपण शिवरायांच्या मूळ जिरेटोपाची आणि त्यांच्या डोक्यावरील या पागोट्यासारख्या वस्त्राची सविस्तर माहिती घेऊया। अफजल खान वधाचा सुप्रसिद्ध प्रसंग आपणा सर्वांना माहिती आहेच। या भेटीवेळी शिवरायांच्या डोक्यावर झालेला तलवारीचा प्राणघातक वार झेलला आणि शिवरायांचे प्राणरक्षण केले ते जिरेटोपाने। पण हा जिरेटोप त्यावेळी होता शिवरायांच्या डोक्यावरील पागोट्याच्या खाली दडलेला, लपलेला, झाकलेला। याच्याच संरक्षणामुळे त्या जीवघेण्या झटापटीत झालेल्या शिवरायांच्या डोक्यावरील त्या वारामुळे शिवरायांना अगदी किरकोळ जखम झाली आणि शिवछत्रपती एका मोठ्या प्राण संकटातून बचावले। तर असा हा शिवप्राण रक्षक जिरेटोप। आता आपण हा जिरेटोप पागोट्याखाली होता हे स्पष्टपणे समोर आणणारी शिवचरित्रावरील शिवकाळातच आणि त्यानंतर काही काळाने लिहिलेल्या बखरींच्या मधील महत्वाची वर्णने पाहूयात। शिवरायांच्या पदरच्या कृष्णाजी अनंत सभासद या अधिकाऱ्याने लिहिलेल्या सभासद बखरीमधील वर्णन असे आहे। खासा राजी यांनी जरीची कुडती घातली, डोईस मंदिल बांधिला, त्यात तोडा बांधिला। या वर्णनावरून आपल्याला स्पष्ट कळते की डोक्यावरील वस्त्राला मंदिल म्हटलेले आहे आणि या मंदिलाच्या आत तोडा बांधलेला होता। हा तोडा म्हणजे चांदी सोने यांच्या तारांचा म्हणजेच धातूचा टोप असा अर्थ या वर्णनाच्या खाली टिपेमधील माहितीमध्ये दिलेला आहे आणि हा टोप मंदिलाखाली होता। जरीची कुडती याचे देखील दोन अर्थ इथे दिलेले आहेत। एक आहे जरतार आणि दुसरा जिराची म्हणजे लोखंडी कड्याची। दुसरे वर्णन आहे अज्ञानदास शाहिराच्या अफजल खान वधाच्या पोवाड्यात। हा पोवाडा अज्ञानदासाने खुद्द शिवरायांच्या समोर गाऊन दाखवला होता, त्यामुळे त्यातील वर्णन सुद्धा महत्वाचे आहे। या पोवाड्यात अब्दुल खानाने हात मारिला, शिरीचा जिरेटोप तोडला असे वाक्य आहे। पोवाड्याच्या संपादकांनी या वर्णनाच्या खालच्या टिपेमध्ये जिरेटोप शब्दाचा अर्थ लोखंडी कड्याचा टोप शिरस्त्राण असा दिलेला आहे। तसेच हा जिरेटोप साताऱ्यात अद्याप आहे ही जादा माहिती देखील दिलेली आहे। तिसरे वर्णन आहे श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर या बखरीमधील। यातील वर्णन असे, खासे राजी यांनी स्नान करून भोजन केले, नंतर डोईस जिरेटोप व अंगात लोखंडी बख्तर, त्याचे आत बारीक जरी दुडी अंगात घातली। याच बखरीतील या पुढचे वर्णन म्हणजे खानाचे पोट फाडल्यानंतरचे वर्णन असे आहे। खानाने जल्दी करून आपला पोटाळा म्हणजे आतडी शाल जोडीने लपेटून कंबर बांधून शिवाजी राजे याच्या डोचकीत तरवारीचा वार केला। तो वार करीताच राजे याचे डोईस जिरेटोप होता, तो गहूभर तुटला। या वर्णनात शिवरायांनी डोक्यावर जिरेटोप घातलेला होता, तो खानाच्या वाराने गहूभर
म्हणजे गव्हाच्या दाण्या इतक्या आकारात तुटला असे वर्णन आहे. इथे तुटला हा शब्द वापरलेला आहे. तो धातूसाठी किंवा कडक आणि कठीण वस्तूंसाठी वापरला जातो, कापडासाठी वापरला जात नाही, हे इथे लक्षात घ्यावे. तसेच शिवरायांनी अंगात लोखंडी बख्तर सुद्धा घातले होते, हे सुद्धा या वर्णनातून आपल्या समोर येते. शिवरायांच्या निधनानंतर जवळपास 125 वर्षांनी मल्हार रामराव चिटणीस यांनी श्री शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या नावाची बखर लिहिली होती. ही चिटणीस बखर अफजलवदाच्या प्रसंगात शिवरायांच्या वेशभूषेचे वर्णन करताना म्हणते, आपण म्हणजे शिवरायांनी अंगात जिरे चढवून त्याचवरी झगा घातला, तसेच डोईस जिरे टोप घालून वरते पागोटे घातले. म्हणजेच जिरे टोप पागोट्याखाली होता आणि शिवरायांनी अंगात घातलेल्या चिलखताला मात्र फक्त जिरे असे इथे म्हटलेले आहे आणि त्यावर शिवरायांनी झगा घातला होता. शिवदिग्विजय या नावाची आणखीन एक वेगळी बखर आपल्याला सांगते, डोईस जिरे घालून वरती पागोटे खिडकीदार पोख्त मराठा चालीचे बांधले. यानंतर खानाचे पोट फाडल्यानंतर खानाने काय केले त्याचे वर्णन या बखरीमध्ये आहे ते असे. नंतर कोथळा सावरून समशेर काढून महाराजांचे डोईवर वार चालविला. तो जिरे डोईस व पागोटे थोर होते, त्यामुळे तोही हात कारेगार झाला नाही. गव्हा इतकी माथा जखम झाली. तिची उपमा काय? श्मश्रू करविता किंचित शस्त्र लागते, तद्वत ती जखम लागली. श्मश्रू करणे म्हणजे दाढी करणे. या वर्णनात जिरे टोपावर मोठे किंवा जाड पागोटे होते, त्यामुळे शिवरायांना अगदी किरकोळ जखम झाली आणि शिवराय बचावले असा याचा अर्थ आहे. खानाच्या तलवारीच्या वाराचा तो घाव कापडी पागोट्यावर झाला, पण तो वार इतका जोरदार होता की त्याचा दणका पागोट्या खालच्या जिरे टोपाला बसून शिवरायांच्या डोक्याला अगदी लहान अशी जखम झाली. शिवरायांच्या डोक्यावरील जिरेटोपाचे यापेक्षाही सविस्तर वर्णन चित्रगुप्त बखर या नावाच्या बखरीत आहे. ही बखर 1760 साली म्हणजे शिवछत्रपतींच्या निधनानंतर 80 वर्षांनी लिहिलेली आहे. अर्थात ती मगाच आपण पाहिलेल्या चिटणीस बखरीच्याही खूप पूर्वीची आहे. या बखरीत शिवरायांनी जरीचे झगियाचे अंतर्भागी नरवरी बारी कडियाची लोखंडी जिरे, मस्तकीचे मंदिलात नरवरी लोखंडी तोडा असे म्हटलेले आहे. या वाक्यावरून जिरेचा अर्थ लोखंडी कड्याचे चिलखत आणि तोड्याचा अर्थ डोक्यावर घालायचे, तशाच प्रकारचे लोखंडी जाळीचे शिरस्त्राण असा आहे हे स्पष्ट आहे. यात देखील डोक्यावरील मंदिलाच्या आत लोखंडी तोडा असेच म्हटलेले आहे. यातील नरवरी हा शब्द नरवर नावाच्या गावात तयार होणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तूंना लावलेला आहे. हे नरवर मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या दक्षिणेला 80 किलोमीटर अंतरावर शिवपुरी या जिल्ह्यात आहे. आता या सर्व वर्णनातून आपल्याला काय समजते तर जिरे टोपचा अर्थ डोक्यावरील पागोट्याच्या किंवा मंदिलाच्या खाली, मंदिलाच्या आत डोक्याच्या संरक्षणासाठी घालावयाचा जाळीदार म्हणजेच लहान लोखंडी कड्यांचा टोप असाच आहे हे स्पष्ट होते. आता हा जिरे टोप शब्द कसा तयार झाला ते बघूया. फारसी भाषेतील झिरीह या शब्दापासून आपल्या मराठी भाषेत जिरे हा शब्द आलेला आहे. झिरीह चा मूळ अर्थ आहे साखळीचे जाळीदार चिलखत. हे चिलखत डोक्यावर घालण्यासाठी योग्य त्या आकाराचे बनविले तर त्याला टोप हा शब्द जोडून जिरे टोप हा जोड शब्द बनला आहे. टोप म्हणजे काय हे आपणा सर्वांना माहिती आहेच. यासोबतच शिवरायांच्या डोक्यावरील कापडी वस्त्राला पागोटे किंवा मंदिल म्हणतात, हे सुद्धा आपल्याला आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व वर्णनातून माहिती झालेले आहे. आता आपण हा जिरे टोप नेमका कसा होता, कसा दिसतो ते पाहूयात. त्याबरोबरच अंगात घालायची चिलखत सुद्धा पाहूया. अंगामध्ये घालायचे लोखंडी कड्याचे चिलखत हे असे असते. हे अगदी अंगाबरोबर बसणारे बनवले की त्यावर नेहमीचा कापडी पोशाख घालता येतो. अशा प्रकारे हे चिलखत कपड्यांच्या आत लपवता येते. आता आपण पाहत आहोत ते आहे शिवकाळातील प्रसिद्ध अशा स्वराज्यनिष्ठ जेदे घराण्यातील शिवकालीन चिलखत. हे चिलखत अगदी बारीक अशा लोखंडी कड्या एकमेकात अडकवून बनवलेले आहे. कड्यांच्या अगदी कमी जाडीच्या आणि लहान आकारामुळे हे अंगात सहजपणे घालता येते. तसेच कड्यांच्या लहान आकारामुळेच शरीरांच्या मोकळ्या हालचालींना याचा अडथळा होत नाही. हे ऐतिहासिक महत्वाचे चिलखत आजही जेदे घराण्याने जपून ठेवलेले आहे. ते तुम्ही भोर तालुक्यातील कारी या गावी जाऊन तेथील जेधे देशमुखांच्या वाड्यात पाहू शकता.
हे आहे ग्वाल्हेरच्या सुप्रसिद्ध शिंदे घराण्यातील चिलखत. ग्वाल्हेरमधील पॅलेस म्युझियम मध्ये हे ठेवलेले आहे. मानेपासून कमरेपर्यंत आणि हाताच्या दंडापर्यंत येणारे हे चिलखत आजही सुस्थितीत आहे. या चिलखताच्या वर दिसते आहे ते आहे शिरस्त्राण. डोक्यावर घालायच्या या टोपामध्ये वरचा भाग जाड लोखंडी पत्र्याचा असून त्यालाच खाली मानेच्या संरक्षणासाठी बारीक कड्यांची लोखंडी जाळी जोडलेली आहे. असेच आणखी एक चिलखत आणि शिरस्त्राण आहे मुंबईच्या सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये. यात अंगात घालायचे जाळीचे चिलखत तर आहेच, शिवाय डोक्यावरील शिरस्त्राणाची लोखंडी जाळी डोळे, गाल आणि तोंड वगळता नाकासह सर्व चेहरा झाकून टाकीत आहे. या पुढच्या फोटोत सुद्धा शिरस्त्राणच आहे, पण ते संपूर्णपणे बारीक लोखंडी कड्यांचे बनवलेले आहे. हा टोप कानापर्यंत किंवा खांद्यापर्यंत खाली येणारा आहे. म्हणजेच याची लांबी किंवा उंची शिवरायांनी वापरलेल्या जिरेटोपापेक्षा जास्त आहे, कारण याची जाळी पागोट्याच्या खाली येते आणि ती नजरेला स्पष्टपणे दिसते. पण शिवरायांचा जिरेटोप मात्र त्यांच्या पागोट्याच्या म्हणजेच मंदिलाच्या आत होता. तर मग आता शिवरायांनी घातलेला जिरेटोप नेमका होता तरी कसा, हा प्रश्न समोर येतो. शिवरायांनी घातलेला जिरेटोप अर्थातच त्यांच्या डोक्यावरील कापडी पागोट्याच्या म्हणजे मंदिलाच्या आत झाकलेला किंवा दडवलेला होता. तो बाहेर दिसला असता तर शिवरायांच्या शत्रूने शिवरायांच्या डोक्यावर वार केलाच नसता. म्हणजेच हा जिरेटोप मंदिलाच्या आत डोक्याच्या फक्त कवटीच्या महत्वाच्या भागावर अगदी व्यवस्थित बसणारा असाच होता. तो नेमका कसा असेल हे स्पष्ट करणारी ही 2-3 छायाचित्रे पहा, म्हणजे शिवरायांच्या जिरेटोपाची कल्पना येईल. मुस्लिम लोक डोक्याला बरोबर बसणारी जी जाळीदार लहान टोपी वापरतात, अगदी तशाच आकाराचा हा जिरेटोप असणार. कारण अशा आकाराच्या जिरेटोपावरच वरचा मंदिल बांधून हा जिरेटोप पूर्णपणे झाकता येतो. मी स्वतःच्या डोक्याला हा जिरेटोप कसा बसेल व दिसेल हे फोटोशॉपचा वापर करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून शिवरायांच्या डोक्यावरील जिरेटोपाची जवळपास पूर्ण कल्पना तुम्हाला येईल. तसेच डोक्यासारख्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या भागाचे संरक्षण करण्यात हा जिरेटोप किती उपयुक्त आहे हे देखील कळते. आपण पाहिलेल्या सर्व माहितीमधून आणि या फोटोमधून जिरेटोप म्हणजे डोक्यावर घालायचा लोखंडी कड्यांचा जाळीदार टोप आणि शिवरायांच्या डोक्यावरील पागोट्यासारख्या बांधलेल्या वस्त्राला मंदिल म्हणतात हे स्पष्ट झाले आहे. शिवरायांच्या डोक्यावरील मंदिलाला जिरेटोप म्हणणे साफ चुकीचे कसे आहे हे आता आपल्याला पूर्णपणे आणि स्पष्ट कळलेले आहे. आता आपण शिवरायांचा सध्या आपण सर्वत्र पाहतो तो मंदिल, ज्याला सर्रासपणे सध्या चुकीने जिरेटोप म्हणतात, तो मंदिल आणि शिवरायांचा मूळ खरा मंदिल यात काय विसंगती आणि फरक आहे ते पाहूयात. नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते असे का म्हणतात ते सुद्धा यातूनच समोर येईल. आपण चित्रपट, मालिका, नाटके याबरोबरच शाळांच्या गॅदरिंगमध्ये शिवरायांची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर जो मंदिल पाहतो तो शिवरायांच्या खऱ्या आणि मूळ मंदिलासारखा बिलकुल नाही. हे आपल्याला कसे समजते? तर शिवरायांची शिवकाळातील मूळची चित्रे पाहिल्यानंतर हे समजते. आता आपण शिवरायांची शिवकालीन तसेच अस्सल चित्रे पाहत आहोत. शिवरायांच्या या सर्व चित्रांमधील हा मंदिल शिवरायांच्या डोक्याला एखाद्या पागोट्याप्रमाणे लपेटलेला आहे, पण याची बांधणी आणि ठेवण मात्र हल्लीच्या नाटकी मंदिलांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. शिवरायांच्या चित्रातील मंदिलाच्या वस्त्राचे पुढचे टोक आधी कपाळावर दुमडून मग त्यावर डोक्याला आडवे लपेटे मारत हे वस्त्र गुंडाळलेले आहे आणि या कापडाचा शेवटचा टोकाचा भाग या लपेट्यांच्या आत डोक्यावर टाळूच्या थोड्या मागे आत खोचलेला आहे आणि जिथे तो खोचलेला आहे तिथे तयार झालेल्या खोबणीत तुरा खोवलेला आहे. हा तुरा एखाद्या पिन सारखे काम करत असणार आणि त्यामुळे सर्वात शेवटी आत खोचलेले टोक पागोट्याला जोडले जात असणार. या तुऱ्यामुळेच या मंदिलाची शोभा वाढलेली आहे. मंदिलाचे हे वस्त्र वेगळ्या रंगाची किनार असलेले असल्यामुळे लपेट्यांच्या कडेवर ही वेगळ्या रंगाची किनार उठून दिसत आहे आणि यामुळे समांतर असे दुरंगी पट्टे तयार झाले आहेत. एखाद्या पट्टीच्या पागोटेवाल्याला हा मंदिल अगदी नेमकेपणाने बांधता सुद्धा येईल. आता आपण जो शिवरायांचा मूळ मंदिल पाहत आहोत तो शिवरायांच्या मगाच सांगितलेल्या सर्वात महत्वाच्या अस्सल चित्रामध्ये आहे. शिवरायांचे हे मूळ चित्र ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णधवल असे उपलब्ध झालेले आहे. हेच चित्र कोल्हापूरचे सुप्रसिद्ध कलायोगी जी कांबळे यांनी हुबेहूबपणे रेखाटले आहे आणि त्यात रंग भरले आहेत.
हेच चित्र महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींचे शासनमान्य चित्र म्हणून स्वीकारलेले आहे। चित्रकार जी कांबळे यांनी चित्रामध्ये मुळात नसलेला मोत्याचा तुरा यात ऍड केलेला आहे। एवढाच काय तो बदल मूळ चित्रात आणि या चित्रामध्ये आहे। शिवरायांच्या या रंग भरलेल्या मूळ अस्सल चित्रातील मंदिराच्या दुरंगी दिसणाऱ्या पट्ट्यांची नक्कल करून आजकालचे जिरेटोप हे चुकीचे नाव पडलेले शिवरायांचे मंदिर बनवले जातात। मात्र मूळच्या आडव्या लपेटलेल्या वस्त्राऐवजी या नकली टोपांमध्ये पीळ दिलेल्या कापडाचा वापर केल्यामुळे याचे रूपच पूर्णपणे बदलून गेले आहे। मूळ मंदिरातील पट्टे जे लपेट्याबरोबर आडवे फिरतात ते सध्याच्या या नकली टोपात उभे आणि तिरपे असे कापडाच्या पिळाबरोबर फिरताना दिसतात। यामुळेच यातून एक चुकीचा आणि सर्वस्वी वेगळा असा नकली टोप तयार झालेला आहे। शिवरायांचा मूळ मंदिर डोक्याबरोबर दाबून बसणारा, तर हा नकली मंदिर पीळ दिल्यामुळे जाड झालेला आणि वासुदेवाच्या टोपासारखा उंच, उभट आणि शेवटाला टोकदार झालेला दिसतो। शिवरायांची आधुनिक काळामध्ये कॅलेंडरसाठी किंवा फोटो फ्रेमसाठी काही चित्रे गेल्या 50 वर्षात आधुनिक काळातल्या चित्रकारांनी काढलेली आहेत। ही चित्रे छापखान्यात छापल्यामुळे स्वस्त होती आणि त्यामुळेच ती घरोघर पोचली होती, सर्वत्र प्रसिद्ध झाली होती। या चित्रात सुद्धा हाच चुकीचा टोप दिसतो आहे। चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून शिवरायांची भूमिका करणारे सर्व नट हाच चुकीचा टोप घातलेले सर्रास दिसतात। शिवरायांच्या मूळ चित्रातील मंदिर आणि सध्याच्या नटांचा हा नकली टोप यांची छायाचित्रे एकमेकांलगत ठेवून पाहिली की हा फरक स्पष्ट कळतो। शेवटी एखाद्या मूळ बाबीची नक्कल करायला सुद्धा अक्कल लागतेच ना। सध्याचा पिळदार वेटोळ्यांचा नकली टोप, मग तो कितीही महागड्या कापडाचा बनविला, त्याला आणखी सोन्या चांदीच्या हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी मढवला तरी त्याला मूळ मंदिराची सर येऊ शकत नाही। हे कडू कारले कितीही तुपात तळले आणि साखरेत घोळले तरी ते कडूच लागणार, कारण ते शिवछत्रपतींच्या मूळ अस्सल मंदिराची संपूर्ण चुकलेली आणि भ्रष्ट अशी नक्कल आहे। मूळ चित्रात दिसणारा मंदिर अगदी हुबेहूब तसाच बनवून वापरला पाहिजे, कारण तो शिवरायांचा मंदिर आहे आणि शिवराय आपणा सर्वांसाठी काय आहेत ते वेगळे सांगायची गरजच नाही। दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपट आणि मालिकांमध्ये अफजल खानाला भेटायला जाण्यापूर्वी शिवराय वेशभूषा करीत असताना आवर्जून दाखवतात। शिवरायांच्या तलवारी बरोबरच वाघनखे आणि बिचवा सुद्धा यात दाखवतात। मग याच प्रसंगात शिवराय डोक्यावर आधी लोखंडी जाळीचा जिरेटोप घालतात आणि मग त्यावर मंदिर बांधतात असे का दाखवत नाहीत? असा किती वेळ लागतो हा बारकावा दाखवायला? पण मुळात जिरेटोप म्हणजे काय आणि त्यामुळे खुद्द शिवरायांचे प्राणरक्षण अफजल खान भेटीवेळच्या झटापटीत कसे झाले हेच यांना माहिती नसते। त्याचे महत्व देखील यांना कळत नाही, म्हणजे मुळातच यांनी अभ्यास केलेला नसतो। आपल्या इतिहासात शिवरायांच्यावर झालेला एकमेव प्राणघातक वार म्हणजे हा अफजल खान भेटीवेळचा वार। हा वार झेलून त्याचा घाव नाकाम करणाऱ्या आणि त्यापासून खुद्द शिवछत्रपतींचे प्राणरक्षण करणाऱ्या या जिरेटोपाचे महत्व आणखी कोणत्या नेमक्या शब्दात सांगितले म्हणजे यांना कळेल? चित्रपट आणि मालिकांचे वेशभूषा करणारे तज्ज्ञ म्हणजे मेकअप आर्टिस्ट आणि कला दिग्दर्शक नेमके करतात तरी काय? एखाद्या हुशार मुलाच्या सुद्धा सहज लक्षात येईल अशी बाब यांना कळत कशी नाही? शिवरायांची अस्सल चित्रे बारकाईने न पाहिल्यामुळेच खऱ्या मंदिराची यांनी अशा प्रकारे वाट लावून भलताच मंदिर तयार करून तो प्रसिद्धीला आणून सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पसरवलेला आहे। दुसरे आपले ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणारे तथाकथित प्रसिद्ध लेखक, हे लेखक शिवरायांनी जिरेटोप घातला, महाराजांनी डोक्यावरील जिरेटोप काढून ठेवला असली वाक्य लिहितात। यांना जिरेटोप शब्दाचा अर्थही माहिती नसतो आणि मंदिर डोक्यावर घालायचा नसतो, तर तो फेट्याप्रमाणे पागोट्याप्रमाणे प्रत्येक वेळी गुंडाळून बांधायचा असतो आणि सोडून ठेवायचा असतो हे सुद्धा माहिती नसते। कादंबरी लिहायला 5-10 वर्षे लागली म्हणणारे हे लेखक यासाठी फार सखोल अभ्यास केल्याचा दावा करतात। हीच का त्यांच्या अभ्यासाची खोली? रेडीमेड पुणेरी पगड्यांप्रमाणेच महाराजांचं मंदिर सुद्धा असणार ही यांची समजूत दिसते। तसे पाहायला गेले तर महाराजांच्या भूमिकेसाठी रेडीमेड म्हणजे लगेचच काढता घालता येणारा टोप म्हणजे मंदिर बनवला तर त्यामध्ये फारसे काही वावगे असणार नाही, पण किमान हा टोप वरून तरी हुबेहूब महाराजांच्या मूळ मंदिराप्रमाणे आडव्या लपेट्यांचा समांतर रंगीत पट्ट्यांचा बनवावा इतकी तरी अक्कल असायला पाहिजे की नाही?
पण मुळात इतिहासाचा आणि महाराजांच्या चित्रांचा अभ्यासच नसेल तर मग आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही म्हण यांना बरोबर लागू पडते. तर मित्रांनो, अशी आहे शिवरायांचा जिरेटोप आणि मंदिर तसेच सध्याच्या नकली टोपाची ही सविस्तर माहिती. या भागातील सर्व माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.